सर्वांना नमस्कार। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत UTI पॅन 2.0 मायनरचे पॅन कार्ड कसे काढायचे, म्हणजे 18 वर्षाखालील मुलांचे पॅन कार्ड कसे काढायचे। यासाठी आपल्या पोर्टलवर यायचे आहे। आपले पोर्टलवर येथे आल्यानंतर ID पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे। लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस येईल। त्यानंतर तुम्हाला येथे UTI पॅन 2.0 हा एक ऑप्शन दिसत आहे। त्याचप्रमाणे इकडे डाव्या साईडला सुद्धा UTI पॅन 2.0 नावाचा ऑप्शन आहे। त्याखाली अप्लाय पॅन कार्ड नावाचा एक ऑप्शन दिलेला आहे। तिथे तुम्ही क्लिक करून अप्लाय करू शकता। सर्वात अगोदर तुम्हाला ही सर्व्हिस तुमच्या ID मध्ये ॲक्टिवेट करावी लागेल। ॲक्टिवेट केल्यानंतर तुमचे वन टाईम 100 रुपये कट होतील। त्यानंतर तुम्ही वॉलेट हिस्ट्रीमध्ये जाऊन चेक करू शकता, तुमचे ID ॲक्टिवेशनचे चार्जेस 100 रुपये हे कट झाले आहे। त्यानंतर तुम्ही अप्लाय पॅन कार्डवर क्लिक करून फॉर्म भरायला सुरुवात करू शकता। आता इथे UTI पॅन 2.0 मध्ये अप्लाय पॅन कार्ड ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि मायनरसाठीचा जो हा काही फॉर्म आहे हा तो व्यवस्थित पहा, हा भरायचा आहे। त्यानंतर ते ॲप्लिकंट कॅटेगरीमध्ये इंडिव्हिज्युअल आहे। त्यानंतर येथे फिजिकल पॅन कार्डची फी जी काही दाखवत आहे ती 107 रुपये दाखवत आहे। त्यानंतर पुढे नेम टायटल आहे, जे की पुरुष असेल तर श्री आणि लेडीज असेल तर श्रीमती आणि अविवाहित लेडीज असेल तर कुमारी, असे तुम्हाला हे टायटल सिलेक्ट करायचे आहे। ही टायटल सिलेक्ट केल्यानंतर पुढे ॲप्लिकंटचे लास्ट नेम टाकायचे आहे आधारप्रमाणे। त्यानंतर पुढे ॲप्लिकंटचे फर्स्ट नेम आधारप्रमाणे टाकायचे आहे। त्यानंतर ॲप्लिकंटचे मिडल नेम टाकायचे आहे। त्यानंतर खाली आधारप्रमाणे कस्टमरची जन्मतारीख टाकायची आहे। आता हे आपल्या पॅन कार्ड मायनरचं काढायचं आहे, 18 वर्षाखाली एका मुलाचं काढायचं आहे। त्यामुळे त्याची जन्मतारीख ही 2013 सालची आहे। ही जन्मतारीख टाकल्यानंतर रिप्रेझेंटेटिव्ह ॲसेसचा एक कॉलम वाढणार आहे या फॉर्ममध्ये। त्यानंतर इथे जेंडर सिलेक्ट करायचं आहे। जेंडर सिलेक्ट केल्यानंतर पुढे कस्टमरचा आधार कार्डवरील जो आधार नंबर आहे तो व्यवस्थित टाकायचा आहे। त्यानंतर पुढे नेम ॲज पर आधारप्रमाणे कस्टमरचे संपूर्ण नाव टाकायचे आहे। त्यानंतर खाली एक सूचना आहे UTI पॅन 2.0, ही सूचना तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या। ॲप्लिकेशन केल्यानंतर 6 तासाच्या आत तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे, अन्यथा तुमचे पैसे रिफंड भेटणार नाही, अशी सूचना आहे, ती व्यवस्थित वाचून घ्या। ॲप्लिकेशन केल्यानंतर 6 तासाच्या आत हे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करणं गरजेचं आहे। त्यानंतर खाली आपल्याला पेरेंट डिटेल्स टाकायचे आहे, पालकांची माहिती। तुम्ही बघू शकता खाली इथे तुम्हाला पहिलाच ऑप्शन आहे मोबाईल नंबर टाकण्यासाठी। तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो काही कस्टमरचा मोबाईल नंबर असेल तो। त्यानंतर पुढे तुम्हाला ईमेल ID टाकायचा आहे। ईमेल ID टाकल्यानंतर खाली वडिलांचे पूर्ण नाव म्हणजेच फादर लास्ट नेम टाकायचे आहे। त्यानंतर फादर फर्स्ट नेम, त्यानंतर फादर मिडल नेम टाकायचे आहे। ही माहिती झाल्यानंतर खाली ॲड्रेस डिटेलमध्ये यायचं आहे। इथे तुमचा फ्लॅट नंबर किंवा ब्लॉक नंबर टाकायचा आहे। त्यानंतर व्हिलेज नेम टाकायचं आहे। त्यानंतर रोड नेम, स्ट्रीट नेम टाकायचं आहे। त्यानंतर गावाचे नाव टाकून राज्य निवडायचे आहे। नंतर जिल्ह्याचे नाव निवडायचे आहे। त्यानंतर तुमचा आधारप्रमाणे पिनकोड टाका व्यवस्थित। खाली AO कोड हे ऑटोमॅटिक येतात, ते टाकण्याची गरज नाही। त्यानंतर खाली ऑदर डिटेलमध्ये जायचं आहे। रिप्रेझेंटेटिव्ह ॲसेस ही डिटेल टाकायची आहे, मायनरचं पॅन कार्ड आहे म्हणून। इथे टायटल सिलेक्ट करायचं आहे। इथे आईची किंवा वडिलांची माहिती टाकू शकता, पण शक्यतो वडिलांचीच माहिती भरावी। इथे वडिलांचं फादरचं लास्ट नेम टाकायचं आहे। त्यानंतर फादर फर्स्ट नेम टाकायचा आहे। त्यानंतर मिडल नेम टाकायचं आहे। त्यानंतर इथे वरील जो ॲड्रेस टाकला तो ॲड्रेस ॲज इट इज खाली व्यवस्थित भरायचा आहे, त्यात काही बदल करायचा नाही आहे। जे काही फ्लॅट नंबर असेल, गावाचं नाव असेल, तालुक्याचं नाव असेल, जिल्ह्याचं, राज्याचं, जे काही वरती ॲड्रेसमध्ये भरले फॉर्म तेच खाली टाकायचं। त्यानंतर इथे तिन्ही ठिकाणी आधार म्हणून सिलेक्ट करायचं आहे, ॲड्रेस प्रूफ, आयडेंटिटी प्रूफ आणि डेट ऑफ बर्थ प्रूफ। त्यानंतर नो इन्कमवर क्लिक करायचं आहे आणि कॅपॅसिटीमध्ये रिप्रेझेंटेटिव्ह ॲसेस टाकायचं, कारण हे मायनरचं पॅन कार्ड आहे। आणि व्हेरीफायर नेममध्ये त्या मायनरचं जे काही आधारप्रमाणे नाव आहे तिथे टाकायचं आहे। त्यानंतर व्हेरिफिकेशन प्लेस, आपल्या सेंटरचं जे काही गावाचं नाव आहे ते गावाचं नाव, तालुक्याचं नाव तिथे टाकायचं आहे। त्यानंतर फॉर्म सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा UTI पॅन 2.0च्या ॲप्लिकेशन हिस्ट्रीमध्ये जायचं आहे आणि इथे तुम्हाला अपलोड डॉक्युमेंटचा एक ऑप्शन आहे, व्ह्यू फॉर्म पण आहे। त्यानंतर स्टेटस ट्रॅक आहे आणि रिसिप्टवर तुम्ही क्लिक करू शकता। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर रिसिप्ट जनरेट होईल आणि फॉर्म जनरेट होईल। ही रिसिप्टवर क्लिक करून तुम्ही रिसिप्ट पाहू शकता, प्रिंट करून कस्टमरला देऊ पण शकता। त्यानंतर फॉर्म क्लिक केल्यानंतर फॉर्म डाउनलोड होईल। हा फॉर्म डाउनलोड करायचा आहे आणि याच्यावरती फोटो चिटकवायचे आणि आधार कार्ड जोडण्याची PDF बनवायची। ही PDF तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड
करावं जाऊन अपलोड करायची आहे. आता आपण डॉक्युमेंट अपलोड करणार आहोत. यासाठी इथे क्लोजवरती क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर पुढे ब्लॅक पट्टी आहे, त्यात डॉक्युमेंट अपलोड नावाचा जो ऑप्शन आहे, अपलोड डॉक्युमेंट्स, यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही जी PDF बनवली आहे, फॉर्मची प्रिंट प्लस त्याला आधार कार्ड जोडलेली PDF, ती इथे अपलोड करायची आहे. PDF सिलेक्ट केल्यानंतर अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे. PDF कशी अपलोड करायची, तर फॉर्म जो आहे तो 2 पानी फॉर्म आहे, तो पाठपोट प्रिंट करायचा आहे. पहिल्या पेजवरती 2 फोटो चिटकवायचे आहे. उजव्या साईडच्या फोटोच्या खाली सिग्नेचर करायचे आहे आणि डाव्या साईडच्या फोटोवरती क्रॉस साईन मारायचे आहे आणि फॉर्मच्या दुसऱ्या पेजवर एक सिग्नेचर घ्यायची आहे कस्टमरची. आणि या मायनर कंडिशनमध्ये जो कस्टमर आहे, बालक किंवा जो मुलगा आहे, त्याच्या आधार कार्डची झेरॉक्स जोडायची आहे तिसऱ्या पेजवर आणि चौथ्या पेजवर त्याच्या वडिलांची आधार कार्डची झेरॉक्स जोडायची. जर वडिलांचं नाव तुम्ही टाकलं असेल रिप्रेझेंटेटिव्हमध्ये तर वडिलांचीच झेरॉक्स जोडायची आहे आणि जर आईचं टाकलं असेल तर आईचीच झेरॉक्स जोडायची आधार कार्डची. आणि फॉर्मवरती सह्या ह्या आईच्या किंवा वडिलांच्याच घ्यायच्या आहे ज्यांचं आधार कार्ड जोडलं आहे. फॉर्मचे पहिले पान, फॉर्मचे दुसरे पान, वडिलांचे विद्यार्थ्याचे आधार कार्ड, वडिलांचे आधार कार्ड, अशा 4 गोष्टीची PDF बनवून तुम्हाला इथे अपलोड करायची. PDF अपलोड झाल्यानंतर तुम्ही पुन्हा हिस्ट्री चेक करू शकता का डॉक्युमेंट अपलोड नावाचा जो ऑप्शन आहे तो गेलेला दिसत आहे. अशा प्रकारे मायनरचं पॅन कार्ड काढण्यासाठी एकदम सोपा आणि साधा सुटसुटीत फॉर्म आहे. अशा प्रकारे तुम्ही आपल्या पोर्टलमध्ये UTI पॅन 2.0चा वापर करून मायनरचे पॅन कार्ड काढू शकता. म्हणजे 18 वर्षाखालील मुलांचे, विद्यार्थ्यांचे हे पॅन कार्ड तुम्हाला काढता येणार आहे आपल्या पोर्टलवरून. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. इतर तुमचे मित्रपरिवार त्यांना जर पॅन कार्डची UTI पॅन 2.0ची एजन्सी घ्यायची असेल तुम्ही त्यांना आमचा कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तसेच स्क्रीनवरही तुम्हाला डिस्प्ले होत आहे नंबर, किंवा वेबसाईटवरती पण आमची कॉन्टॅक्ट डिटेल दिलेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही पॅन कार्ड काढू शकता मायनरचे. धन्यवाद.